सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय निरामय. श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अमित राजपाल यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. श्रोतेहो, आज आपण स्पोर्ट्स इंजुरी आणि त्या संबंधित काय उपचार उपलब्ध आहेत याविषयी डॉक्टर साहेबांशी बोलणार आहोत. सर, सुरुवातीला आपण स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे काय हेच आपल्या श्रोत्यांना सांगूया. स्पोर्ट्स इंजुरी चे खूप काही कारण असतात. स्पोर्ट्स प्लेयर जे रनिंग करतात, जे जम्पिंग करतात आणि रनिंग करताना गुडघा ट्विस्ट झाला, अँकल ट्विस्ट झाला आणि प्रॉपर टेक्निक नसली ते स्पोर्ट्स खेळताना, तर आपल्याला ते इंजुरीज होतात. शोल्डरवर इंजुरी होऊ शकते आणि नी ट्विस्ट झाला तर नी मध्ये खूप काही लिगामेंट असतात आणि त्याला मेन लिगामेंट असते एंटीरियर क्रुशिएट लिगामेंट, ACL म्हणतो त्यांना शॉर्ट फॉर्म मध्ये. त्याची इंजुरी होऊ शकते. गुडघ्यांमध्ये गादी असते, दोन म्हणजे गुडघ्यांमध्ये जी गॅप असते त्यामध्ये गादी असते, ते गादीची इंजुरी होऊ शकते, त्याला आपण मिनिस्कस म्हणतो. अँकलमध्ये स्प्रेन होऊ शकते, अँकल स्प्रेन म्हणतो, जे अँकल स्ट्रेन म्हणतो. आणि टेंडो एचिलिस एक टेंडन असते, त्यामध्ये इंजुरी होऊ शकते. शोल्डरमध्ये बॉलिंग टाकताना, काहीतरी गेम्स खेळताना तिथे 4 एक मेन लिगामेंट असतात, रोटेटर कफ म्हणतो, त्यामध्ये इंजुरी होऊ शकते. इंजुरी आणि एक असते सुजन म्हणजे टेंडिनोपॅथी, टेंडिनायटिस, ते होऊ शकते. तर प्रॉपर टेक्निक नसली, प्रॉपर वॉर्मअप नसला आणि एक्सेसिव्ह रनिंग केली, प्रॉपर आराम नाही घेतला, त्याच्यानंतर रनिंग चालू ठेवली आणि बॉडीला रिकवर व्हायला आराम पण पाहिजे. अगर आपण रनिंग करत आहे तर रनिंग इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्यासोबत आराम पण इम्पॉर्टंट आहे. दुसरा असते झोप पण इम्पॉर्टंट आहे. झोप नसली तर आपल्याला इंजुरी होऊ शकते खेळताना. अगर पाणी कमी असला शरीरामध्ये म्हणजे डिहायड्रेट झाला तर इम्बॅलन्स होऊ शकते आणि आपण पडू शकतो. तर हे इंजुरी याचे खूप काही हे कारण आहेत. श्रोतेहो, लक्षात घ्या, आज आपण विशेषतः स्पोर्ट्स इंजुरी बाबत बोलतो आहोत. आपण पाहतो की शाळकरी मुलं असतील, तरुण मुलं असतील आणि सगळ्यांमध्ये खेळांबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झालेलं आहे आणि थोडंसं सगळ्यांना वाटतंय की मी खेळावं. बरेच आता उन्हाळा सुरू होतोय, शाळांना सुट्ट्या लागतील, मुलं वेगवेगळे क्लब जॉईन करतात, त्यांना खेळण्याची हौस येते, पण डॉक्टर साहेब सांगतायत त्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या. सर, तुम्ही प्रकार सांगितले की कुठली इंजुरी होऊ शकते. सोबतच बऱ्याचशा गृहिणी पण असतात की ज्या आता थोडा मुलांच्या शाळेला ब्रेक मिळाला की त्या पण थोडं योगा क्लास लावतील किंवा हे, तर तेव्हा पण ह्या इंजुरी होऊ शकतात का, आणि ते पण सांगा. हो, मेन जे आहे प्रॉपर टेक्निक नसली तर स्पोर्ट्समध्येच ते आपण त्याला डायग्नोज करतो. कारण लो बॅक पेन म्हणजे लो बॅक पेन, नेक पेन, हे पण प्रॉपर टेक्निकनी केला तर ठीक आहे. म्हणजे जे व्यायाम असते, ते योगा असते या जिम असला, तर हे प्रॉपर टेक्निक, अगर प्रॉपर टेक्निकमध्ये गलती झाली तर आपल्याला ते इंजुरी होऊ शकते. म्हणजे बॅक पेनची इंजुरी, नेक पेनची इंजुरी, लो बॅक पेनची इंजुरी. कारण आपण जेव्हा जिममध्ये वेट घेतो तर प्रॉपर टेक्निक नसली तर कमरेची नस दाबू शकते. रनिंगमध्ये अनइव्हन सरफेसवर आपण रनिंग केली तर आपल्याला अँकल ट्विस्टिंगची इंजुरी होऊ शकते, नी ट्विस्टिंगची इंजुरी होऊ शकते. प्रॉपर शूज नसला, प्रॉपर शूज पाहिजे रनिंग करायसाठी, ते इम्पॉर्टंट आहे. तर हे एक म्हणजे मेन आहे की भाई आपल्याला अगर हे प्रिव्हेंट करायचं आहे तर प्रिव्हेंटिव्ह मेजर घ्यावा लागतं. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे काय की भाई प्रॉपर वॉर्मअप करूनच काहीतरी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायची.
योगाही करायचं आहे तर खूपदा प्रॉपर असं वॉर्मअप वाटतं करून. की सगळेजण आता वेळ आहे आणि आता मला सकाळी फिरायला जायचं आहे आणि खूप आपण वेगाने चालतो किंवा माहिती नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसल्यामुळे पण चुका घडतात आणि मग खरं तर आपल्याला जो उद्देश असतो की व्यायाम होईल तसं होत नाही. तर याकडे असं आवर्जून सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे फक्त स्पोर्ट्स हे करताना नाही, ज्या ऍक्टिव्हिटी आपण स्वतः करणार आहोत आणि त्या करताना जर तुम्ही त्या योग्य प्रकारे केल्या नाहीत तर आपल्याला डॉक्टर साहेब सांगतायत की काय काय इजा होऊ शकते. प्रॉपर टेक्निक तर इम्पॉर्टंट आहे, प्रॉपर वॉर्मअप पण इम्पॉर्टंट आहे आणि प्रॉपर आराम पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासोबत हायड्रेशन म्हणजे प्रॉपर पाणी पण घेणं इम्पॉर्टंट आहे. हे अगर आपण केला तर आपल्याला ते प्रिव्हेंट करू शकतो आपण स्पोर्ट्स इंजुरी. स्पोर्ट्स इंजुरी अगर झाली तर ते वेगळ्या प्रकार आहे. ते कोणती स्पोर्ट्स इंजुरी झालेली आहे, त्याच्यात कसं डायग्नोज करायचं, त्याच्यात ट्रीटमेंट काय. आपण आता बोलत आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये आणि कसं प्रिव्हेंट करायचं कसं ते जास्त महत्वाचं आहे. मेन आहे की भाई लॉंग डिस्टन्स रनिंग जे करतात म्हणे दुसरं असते की भाई आपल्या शरीरामध्ये अगर विटॅमिन डी ची कमी आहे, विटॅमिन B12 ची कमी आहे आणि आपण एक्सेसिव्ह रनिंग केली, एक्सेसिव्ह स्पोर्ट्स खेळला तरी आपण इम्बॅलन्स होऊ शकतो आणि पडू शकतो आणि प्रॉपर टेक्निक काळजी घेतल्यानंतरही ते मिस्टेक होऊ शकते. हो, होऊ शकतं. मुलांना वाटेल की मी तर अगदी सांगितलं तसं करतोय, मग का असं झालं. तर त्याचं उत्तर, अचूक उत्तर डॉक्टर साहेबांनी दिलंय की होऊ शकतं की तुमच्या शरीरामध्ये बऱ्याचशा व्हिटॅमिन्सची कमतरता आहे, ते आपल्याला माहिती नाही किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तर श्रोते हो, लक्षात घ्या, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. खूप सामान्य लाईफ जगताना ह्या सगळ्या आपल्या उपयोगी पडणाऱ्या आहेत, त्यामुळे त्याच्याकडे आवर्जून लक्ष द्या. सर, ह्या डेफिशियन्सी आहेत तर आपल्याला डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे का, की आपण स्वतः त्या चेक करू शकतो? जेव्हा सिम्पटम्स येते आपल्याला, आपण सिम्पटम्स सांगूया. सिम्पटम्स जेव्हा आपल्याला लक्षात येते की नी पेन झाला, बॅक पेन होत आहे, अँकल पेन होत आहे, म्हणजे खूप काही जॉईंट दुखत आहे, त्याच्यानंतरच आपण डॉक्टरकडे जातो ना. तर ते डॉक्टरला अगर वाटला की भाई यांना काहीतरी डेफिशियन्सी होऊ शकते तर त्याची ब्लड टेस्ट करतो आम्ही, विटॅमिन डी, विटॅमिन B12 आणि कॅल्शियमची. ते अगर कमतरता असेल तर त्याचं ट्रीटमेंट द्यावं लागते. आणि दुसरं असते की भाई मेन जे मांसपेशी आहे एकदम स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे प्रॉपर वॉर्मअप केला आणि स्पोर्ट्स खेळला तर आपल्याला म्हणजे हे जे सगळं काही स्पोर्ट्स इंजुरी व्हायचे असतात ते प्रिव्हेंट होऊ शकते. आणि एकदा झाली तर आपल्याला त्याचे कारण खूप काय, म्हणजे कसं डायग्नोज करायचं, कसं करायचं ते वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला सुरुवात असते. व्यायाम म्हणा किंवा स्पोर्ट्स म्हणा, याची सुरुवात ही वॉर्मअप पासून व्हायला पाहिजे. आणि सुरुवात नसेल तर तुम्हाला माहितीये काय होऊ शकतं. इव्हन डॉक्टर आपल्याला सांगतात की झोपेतनं उठताना पण तुम्ही असं एकदम अचानक उठून बसू नका, थोडंसं शरीराला जागं होऊ द्या. आणि आपण आपली गाडी पण असेल, श्रोते हो लक्षात घ्या की आपण गाडीला पण थोडं स्टार्ट करून ठेवतो आणि मग तिला पुढे नेतो. हे आपलं शरीर आहे, ते चालणारं असतं. तर थोडं आपण सांगितलेल्या सगळ्या सूचनांकडे लक्ष दिलं पाहिजे. सर, बरेचदा असं होतं की तुम्ही सांगितलं व्हिटॅमिन डी आणि B12, आजकाल खूप जास्त जागरूकता आल्यामुळे लोक स्वतः चेक करतात. तर त्याविषयी थोडंसं सांगा ना की आपण करायला हवं की नको? नाही, विटॅमिन डी जे आहे ते आपल्याला फक्त उन्हात भेटते आणि विटॅमिन B12 आपल्याला जेवणामध्ये भेटू शकते. तर आपल्याला सिम्पटम आले तरच आपण डायग्नोज करतो, म्हणजे ब्लड टेस्ट करतो. तर आपण उन्हात आपण चांगलं, आपण सकाळच्या उन्हात आपण चांगलं बसलो तर विटॅमिन डी आपल्याला नॉर्मल होऊ शकते. कॅल्शियमसाठी ग्रीन व्हेजिटेबल्स आपल्याला आहेत, आपल्याकडे ड्रायफ्रूट आहेत, ते आपण सेवन करू शकतो. तर यामध्ये ते डेफिशियन्सी क्लिअर होऊ शकते. अगर सिम्पटम येत असतील तर डॉक्टर तर तुम्हाला सांगेल ना की हे होऊ शकते. त्यांना अगर वाटतील तर ते सप्लिमेंट डायरेक्ट देतील, नाही तर ते ब्लड टेस्ट करून बघून ते तुम्हाला देतील. आणि दुसरं असते की भाई बॅलन्स डाएट राहिला तर आपल्याला हे डेफिशियन्सी होण्याचे म्हणजे पर्सेंटेज खूप कमी असते. बॅलन्स डाएट पाहिजे. बॅलन्स डाएट म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि विटॅमिन्स हे सगळं आपल्या जेवणात तीन टाइम आपण जेवण करतो, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, हे सगळं आलं तर आपल्या डेफिशियन्सी ॲडव्होकेट असते, म्हणजे डेफिशियन्सी नसते. आणि उन्हात आपण सकाळच्या उन्हात अगर बसलो, पार्कमध्ये फिरलो तर हे आपली डेफिशियन्सी कव्हर होऊ शकते. अगर ते कव्हर नाही झाली तर डायग्नोज करून आपण त्याचे सप्लिमेंट देऊ शकतो.
नक्की श्रोते हो, लक्षात घ्या, आज आपण स्पोर्ट्स इंजुरी बाबत बोलतो आहोत. जे स्पोर्ट्स पर्सन आहेत ते बरेचदा त्यांचं कोचिंग चालू असतं, त्यांचं प्रॉपर डाएट सुरू असतं आणि त्यांना याबाबत माहिती मिळत राहते. पण जे बाकीचे सामान्य आपला श्रोतावर्ग जो आहे, ज्यांची मुलं कुठेतरी कुठल्या खेळामध्ये भाग घेणार असतील किंवा बाकी गृहिणी आहे किंवा ज्यांना वाटतं की मी आता नवीन नवीन व्यायाम चालू करते, तर त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त अशी आहे की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. आपण आपलं थोडंफार गुडघे दुखले किंवा आपल्याला कुठल्या सांध्यामध्ये दुखापत झाली तर आपण पटकन डॉक्टरांकडे जावं. सर, बरेचदा होतं की घरी वाट बघितल्या जाते. स्पोर्ट्स इंजुरी आपल्याला छोट्या छोट्या वाटतात की माझं शोल्डरच दुखतोय, मला थोडं आहे 2 दिवसात बसेल. दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं? म्हणजे जसे नी मध्ये ट्विस्टिंग इंजुरी झाली, म्हणजे आपण रनिंग करताना जम्पिंग करताना आपल्याला पाय मोडला पण फ्रॅक्चर नाही झाला, म्हणजे आपण चालता येते पण सूज आली, तर सूज आली तर ते एक्सरे करून बघितला की फ्रॅक्चर नाही आहे, पण ते असं नाही आहे की सगळं नॉर्मल आहे. तर त्यामध्ये सूज आली आहे आणि फ्रॅक्चर नाही आहे, तर त्यामध्ये लिगामेंट इंजुरी होऊ शकते. लिगामेंट म्हणजे त्यामध्ये नी मध्ये एसीएल असते, मिनिस्कस असते आणि कोलॅटरल लिगामेंट असतात, मीडियल आणि लॅटरल. तर ते पहिले तर आपण त्याला इमोबिलाइज करतो, बर्फाच्या शेक सांगतो, सुजन कमी करण्यासाठी काहीतरी मेडिसिन देतो. तर सुजन कमी झाली, मुवमेंट परत आला तर ठीक आहे. अगर ते चालताना त्यांना इम्बॅलन्स होत आहे, म्हणजे वर चढताना, सीड्या चढताना, खाली उतरताना, तर आणि आपण काहीतरी टेस्ट केली तर त्यांना आपल्याला वाटलं की त्यांना लिगामेंट इंजुरी होऊ शकते, तर त्याच्यासाठी MRI करूनच आपल्याला कळते की त्यांना कोणती लिगामेंटची इंजुरी आहे. तर त्याच्या ट्रीटमेंट सगळं वेगळं वेगळं असते. असं नाही की सगळ्यांनाच ऑपरेशन लागते. अगर पार्शियल टेअर असेल तर आपोआप ते हील होऊन जाते. अगर पूर्ण टेअर झाला असेल तर त्याच्यासाठी आपण जे काही सर्जरी आहे ते सांगतो. पण जेव्हा ट्विस्टिंग इंजुरी झाली आणि एक्सरे नॉर्मल आला आणि सूज आली आणि असं नाही आहे की त्यांना सगळं नॉर्मल आहे, तर त्याच्यासाठी डायग्नोस डॉक्टरला दाखवूनच ते प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. डॉक्टरांकडे आपण जाणं आवश्यक आहेच. बरेचदा छोट्या मोठ्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जातात आणि त्यामुळे मग जर साधी सूज असेल तर सरांनी सांगितलं की 1-2 दिवसात ती उतरेल, पण ती जर साधी नसेल तर नक्कीच मग तुम्हाला काहीतरी आणखीन इजा होऊ शकते. तर निश्चितच अशा छोट्या मोठ्या दुखण्यांना तुम्ही दुर्लक्षित करू नये. सर, आपण आणखीन काय सांगू की आपण काय दक्षता घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो की स्पोर्ट्स इंजुरी फक्त नी मध्ये नाही होत. एक तर असते की एल्बो मध्ये टेनिस एल्बो म्हणतो, जे टेनिस प्लेअरला होते, क्रिकेट प्लेअरला होते, आणि दुसरं असते गोल्फर्स एल्बो, जे गोल्फ प्लेअरला असते. म्हणजे एल्बो मध्ये म्हणजे लॅटर साईडला दुखला तर त्यांना टेनिस एल्बो म्हणतो. आणि म्हणजे क्रिकेटमध्ये एल्बोचं मुवमेंट जास्त असते ना, टेनिसमध्ये एल्बोचं मुवमेंट जास्त असते. दुसरं असते की शोल्डर मध्ये एक सगळ्यात मेन स्पोर्ट्स इंजुरी शोल्डर मध्ये होते. त्यामध्ये रोटेटर कफ इंजुरी असते. जे बॉलिंग करतात क्रिकेट प्लेयर्स आणि ते म्हणजे थ्रो बॉल वाले असतात आणि काहीतरी वजन उचलला जिम मध्ये, तर ते शोल्डर मध्ये पण स्पोर्ट्स इंजुरीचा एक प्रकार असते. आणि अँकल मध्ये पण असते. अँकल मध्ये तर सगळ्यांना माहितच आहे, ती स्प्रेन होते अँकल सूजला, ते अँकल स्प्रेन म्हणतो. तर माने खूप मेन जॉईंट आहे, शोल्डर, नी आणि अँकल आणि बॅक पेन. हे 4 जे स्पोर्ट्स इंजुरीमध्ये खूप आपल्याकडे येतात की हे खेळताना हे झाला, खेळताना ते झाला. तर हे ते 4 मेन एरियाज आहे, एक शोल्डर, नी, अँकल आणि लोअर बॅक. आणि महत्वाचा अवयव जेव्हा तुम्ही खेळत आहात तेव्हा त्याचं खूप काम पडणार असतं. एरवीलाही तुम्हाला थोडं जरी पेन असेल तरी पण जास्त त्याचा त्रास होऊ शकतो. त्यावरती आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन इलाज करून घेणं हाच एक सगळ्यात महत्वाचा मला असं वाटतं मुद्दा त्याच्यामध्ये असू शकतो. हो, म्हणजे मेन आहे की इंजुरी झाल्यानंतर दाखवणं इम्पॉर्टंट आहे. घरी आपण काय करू शकतो, स्पोर्ट्स इंजुरी झाली तर आपण बर्फाच्या शेक करू शकतो, पाय उंच करून ठेवू शकतो, है ना, जेव्हापर्यंत आपण डॉक्टरकडे पोहोचत नाही. अगर डॉक्टरला असं वाटलं की हे आपोआप ठीक होऊ शकते तर त्यांना आपण काहीतरी पट्टा देतो, नाही तर प्लास्टर देतो. कारण इमोबिलायझेशन म्हणजे एका जागेवर पाय ठेवणं, स्थिर करून ठेवणे हे महत्वाचं आहे.
आणि अगर पार्शियल टेअर असेल, सुजलेला असेल फक्त, ते आपोआप ठीक होऊन जाते. अगर काहीतरी मोठी लिगामेंट इंजुरी असते तर ते आपल्याला MRI मध्येच कळते. शोल्डरचा MRI करो की नीचा करो की अँकलचा करो, ते फक्त MRI मध्ये कळते. जेव्हा आपलं डोकं दुखतंय आपल्याला कळतं की झोप काढली तर मला बरं वाटेल, तर ते तुम्हाला माहिती असतं. पण जेव्हा वेगळ्या प्रकारची इंजुरी होते जी आपल्याला ज्याच्याबद्दल माहिती नाही, अशा वेळेला आपण तज्ञांचा सल्ला घेतलेला आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर उपचार घेतले तर आपण जो खेळ खेळतोय तो आपण पुन्हा खेळू शकू, चांगल्या पद्धतीने खेळू शकू आणि दुखापत पण आपल्याला होणार नाही. तर या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वपूर्ण अशा आहेत. कुठल्या स्पोर्ट्स इंजुरी ज्या असतात की ज्यांना ऑपरेशनची गरज भासू शकते? ओके, जे स्पोर्ट्स इंजुरीमध्ये मेन आहे शोल्डरमध्ये ते लिगामेंट असतात रोटेटर कफ. ते एक महत्वाचं लिगामेंट आहे. ते अगर MRI मध्ये कळलं की त्याला रोटेटर कफची इंजुरी झालेली आहे तर त्याला माने अगर पूर्णपणे तुटलेला आहे तर त्यांना ऑपरेशन लागू शकते. गुडघ्यामध्ये लिगामेंट असते मेन ACL, एंटिरियर क्रुशिएट लिगामेंट. तर हे पूर्णपणे अगर इंजुरी झालेली आहे तर त्याच्या दुर्बीननी आपण नवीन लिगामेंट टाकावं लागते तिथे. आणि तिसरं असते की भाई अँकल टेंडो एचिलिस, अगर ते टेअर झालेलं आहे तर त्याच्यासाठी पण आपण MRI मध्ये डायग्नोज करून त्याला रिपेअर करतो. आपण ते नवीन नाही टाकत, आपण ते रिपेअर करतो. अगर खूप दिवसांपासून आहे, 1 वर्ष झालेलं आहे, तर त्याच्यासाठी वेगळा उपचार असते की भाई नवीन तिथे लिगामेंट आपण टेंडन ट्रान्सफर करतो, हे करतो. पण डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे. असं नाही आहे की सगळ्यांनाच लागते ऑपरेशन. काही मॅक्झिमम जे इंजुरीज आहे आपोआप ठीक होतात इमोबिलायझेशननी आणि व्यायामानी, फिजिओथेरपीनी. आणि ज्यांना ऑपरेशन लागते तर ते आपण डॉक्टर बघते, ते तज्ञ सांगू शकतात आणि तज्ञांची मदत घेणं अनिवार्य आहे असं मला वाटतं. आणि खूपदा असं होतं सर की मुलं जेव्हा नवीन नवीन कुठला तरी खेळ खेळायला लागतात आणि आईवडिलांना असं वाटतं की नाही थकला असेल ना, झोपला तर होऊन जाईल. तर असं न करता नेमकं काही दुखतंय का की फक्तच थकवा आलाय, थकवाही आला असेल तर तो का आला आहे, काय काय कारणं असू शकतात आणि त्यांनी काय परिणाम होणार आहे आपण तेही एकदा सांगूया. माने खूप काही खेळला आणि थकवा आला तर त्याचे माने ऑर्थोपेडिक मध्ये विषयामध्ये सांगितलं तर मेन आहे की भाई अगर एक्सेसिव्ह त्यांनी खेळला, माने प्रॉपर आराम नाही घेतला तेव्हा थकवा येते, प्रॉपर हायड्रेशन नाही घेतला तर तेव्हा थकवा येऊ शकते. आणि दुसरं असते की भाई काहीतरी डिफिशियन्सी असू शकते त्यामध्ये, तुमची जी क्षमता आहे त्याच्यानुसार हिमोग्लोबिन कमी होऊ शकते, विटॅमिन D कमी होऊ शकते. माने प्रॉपर बॅलन्स डाएट नसेल, त्याला प्रॉपर बॅलन्स डाएट नसेल, वजन कमी असेल, माने जसं हाईट वाढते वजन पण वाढला पाहिजे. माने ते सोबत चालतात, हाईट वाढणं आणि वजन वाढणं सोबत असलं पाहिजे. माने जास्त पण वजन नाही पाहिजे, कमी पण नाही पाहिजे. कमी आला तर थकवा येऊ शकते, जास्त झाला तर गुडघादुखी होऊ शकते. तर बॅलन्स डाएट, आपल्या शरीरामध्ये काही विटॅमिनची कमी आहे ते बघावं लागतात आणि प्रॉपर आराम आणि प्रॉपर हायड्रेशन हे इम्पॉर्टंट आहे. वाढीचं जेव्हा वय असतं तेव्हा आपण बरेचदा म्हणतो की आता हा मुलगा उंच झालाय म्हणून तो रोड दिसतोय. तर श्रोते हो, आपल्याला डॉक्टरांनी सांगितलंय की उंची वाढते त्याच्यासोबत वजन पण वाढलंच पाहिजे. त्यामुळे काहीतरी कमतरता आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि तो मुलगा जर आपल्याला रोड दिसतो आहे तर त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि सोबतच सर आपण हे सांगूया की हे हाडांचे कुठले आजार होऊ नये, स्पोर्ट्स इंजुरी होऊ नये म्हणून आपण जी काही काळजी घेतो आहोत, तर खेळाडू जे आहेत तर त्यांच्यासाठी वेगळा आहार असतो किंवा असायला हवा किंवा त्यांची काय नीड आहे त्यानुसार पण आपण आहार त्यांना सांगूया. फर्स्ट आहे की भाई स्पोर्ट्स इंजुरी खेळण्याच्या अगोदर प्रॉपर वॉर्मअप करा. दुसरं आहे पाणी चांगला पिया. झोप झाली पाहिजे रात्री, माने 8 तासची झोप अनिवार्य आहे. 8 तास मेन म्हणतो आम्ही की 8 तास 7 तास झोप झाली पाहिजे. आणि नेक्स्ट आहे की भाई त्यांनी आपण जे काही स्पोर्ट्स खेळतो प्रॉपर टेक्निकनी खेळा. तिसरं आहे की भाई स्पोर्ट्स खेळल्यानंतर प्रॉपर आराम पण करा. आणि दुसरं असते की भाई जेव्हा आपण जे स्पोर्ट्स खेळतो तर त्याला स्पोर्ट्स इंजुरी झाली तर त्याच्यासाठी मेन आहे की भाई एका ठिकाणी बसून ठेवणे, त्याला बर्फ लावणे. बर्फ इम्पॉर्टंट आहे, आयझिंग. आणि आहाराबद्दल बोलला तर त्यांना
प्रोटीन आवश्यक आहे. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे जेव्हा आपण रनिंग करतो, स्पोर्ट्स खेळतो, तर मसलला रिकवर व्हायला प्रोटीन लागते. आणि प्रोटीन सोबत कार्बोहायड्रेट्स म्हणजे कॅलरीज म्हणजे आहार तज्ञांचा सल्ला त्यांनी अवश्य घ्यावा. डायटिशियनचा सल्ला घ्यावा. कारण आपण स्पोर्ट्स खूप खेळतो पण प्रोटीन घेत नाही. पण जेव्हा आपण स्पोर्ट्स खेळल्यानंतर मसलला रिकव्हरीसाठी प्रोटीन नाही भेटला तर ते प्रॉपर रिकव्हरी होत नाही. तर प्रोटीन कोणत्या जेवणामध्ये आहे ते डायटिशियन कडून विचारून घ्यायचं. आणि प्रॉपर डाएट असला तर हे स्पोर्ट्स आपल्याला चांगला खेळता येते आणि त्यामध्ये परफॉर्मन्स पण वाढते. म्हणजे ज्यांचं पण लहान मुलांचं स्वप्न आहे की आता मला काहीतरी या खेळामध्ये जायचं आहे, तर त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे की आपला आहार कसा असेल, त्यासाठी आपल्याला डायटिशियनना भेट द्यायची आहे. काही छोटी मोठी इंजुरी होणार असेल तर तुम्ही लवकरात लवकर तज्ञांना भेटायचं आहे, कारण जेवढा उशीर लावाल तेवढं तुमचं स्वप्न पण तुमच्यापासून दूर जाणार आहे. सर, आणखीन काय सांगू आपण? दुसरं असते की जेव्हा स्पोर्ट्स इंजुरी झाली तर म्हणे खूप काही कधी कधी फ्रॅक्चरही होते, कधी कधी लिगामेंट इंजुरी होते. त्यांनी ऑपरेशनही सक्सेसफुल करून घेतला, सगळं झालं. पण त्यांना पुढे जाऊन गुडघ्यामध्ये ठणक काही काही राहते. तर तेच आपण त्याला म्हणतो यंग आर्थरायटिक नी, म्हणजे तरुणांमध्ये गुडघादुखी. म्हणजे ते का होते, कारण कार्टिलेज डॅमेज झाला तर ते आपल्याला पेन पैदा करते. ते एक महत्वाचे आहे की स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे आपण स्पोर्ट्स खेळणार आहे, काही ना काही होत राहते, असं काही नाही आहे की नाही होत. पण प्रॉपर त्याचा केअर घेतला, प्रॉपर इलाज घेतला तर सगळं ट्रॅकवर पुन्हा वापस येते. नक्कीच. आपण जे काही करतो आहोत ते जर आपण काळजीपूर्वक केलं तर निश्चितच आपल्याला हे सगळे छोटे छोटे दुखणे जे आहेत तर त्यावरती इलाज मिळू शकतो. सर, स्पोर्ट्स इंजुरी एकदा झाली असं आपल्या लक्षात आलं आहे तर आपण काय करायला पाहिजे? म्हणजे मला कळतं आहे की ग्राउंडवर एखादा आपला मित्र खेळताना पडलाय आणि त्याच्या गुडघ्याला चांगलीच दुखापत झाली, तर आपण काय इलाज केला पाहिजे तेव्हा? स्पोर्ट्स इंजुरी झाल्यानंतर फर्स्ट आहे की त्यांना एका जागेवर बसून ठेवणं. जिथे सुजन आलेली आहे त्याला बर्फ आपण लावू शकतो, बर्फाचा सेक. आणि हळूहळू त्यांना पाय सरळ करायचा आणि पाय उंच ठेवायचा, म्हणजे एलिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरं असते की अगर ते स्पोर्ट्स इंजुरी झाल्यानंतर चालता येते तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी आहे. मग त्यांना लिगामेंट इंजुरी असू शकते. तर त्यांना पाय उंच ठेवणे, बर्फ लावणे, त्याला पट्टी असते पट्टी बांधू शकतो आणि डॉक्टरांकडे म्हणजे येऊन दाखवणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे लगेच घाई व्हायला नको. जर तुमचा शोल्डर पण दुखावला गेला आहे, तुमचा एल्बो दुखावला गेला आहे, गुडघा दुखावला गेला आहे, तर लगेच घाई नको. थोडं थांबा, त्या व्यक्तीला पण थोडं आराम करू द्या किंवा ती स्थिती जी आहे ती नेमकी होऊ द्या काय झालं आहे, आणि मग तुम्ही त्या पेशंटला डॉक्टरकडे नेऊ शकता. म्हणजे थोडंसं काय म्हणता येईल की आपण ते जी झालेली जखम आहे ती आणखीन खराब होणार नाही. मेन आहे की त्यांना रेस्ट पाहिजे, त्यावेळी त्यांना बर्फाचा सेक पाहिजे आणि पाय उंच ठेवणे. आणि दुसरं असते की त्यांना इमोबिलाइज करणे. इमोबिलाइज म्हणजे स्थिर करणे. आणि ते तर डॉक्टर तर करतीलच की त्यांना एक्सरे मध्ये फ्रॅक्चर नाही आहे, लिगामेंट इंजुरी असू शकते. अगोदर तर आपण पट्टा वगैरे देतो, लॉंग नी प्रेस देतो, प्लास्टर टाकतो, सगळं नसं वगैरे ओके आहे की नाही ते बघतो आणि सुजन कमी करण्याची गोळ्या वगैरे भेटतात. हळूहळू हळूहळू ते ट्रॅकवर येते. अगर काही मायनर इंजुरी असेल तर ते इमोबिलायझेशन मध्ये ठीक होऊन जाते. त्याच्यानंतर त्याला हळूहळू मुवमेंट करावा लागते, गुडघ्याचा, अँकलचा, शोल्डरचा, जी काही ज्या ठिकाणी काही इंजुरी झाली असेल. आणि त्याच्यानंतर फिजिओथेरपी घेऊन ते सगळं नॉर्मल ट्रॅकवर येऊ शकतो. अगर काही मोठी इंजुरी झाली असेल तर ते डॉक्टरला असं वाटलं की त्यांना MRI गरज आहे तर ते MRI सांगतात. काही लिगामेंट अगर टेअर झाला असेल, जसे टेंडोएचिलिस असते अँकलमध्ये, नी जॉईंटमध्ये ACL असते, शोल्डरमध्ये रोटेटर कफ असतात, तर त्याच्या ट्रीटमेंट वेगळं वेगळं असते. असं नाही की सगळ्यांनाच ऑपरेशन लागते. ज्यांना ऑपरेशन लागते ते
जे डॉक्टर बघत आहेत ते सांगितलेलं आपल्याला. जसं ACL मध्ये आपण ते ACL रिकन्स्ट्रक्शन करतो दुर्बीनद्वारा. आणि शोल्डरमध्ये सुप्रास्पायनेटस टिअर मेन असते, त्याची आपण रिपेअर करतो. तर मेन आहे की भाई रेस्ट, एलिव्हेशन आणि कॉम्प्रेशन. म्हणजे रेस्ट द्यायला पाहिजे, इमोबिलाइज करायला पाहिजे, बर्फ सेक करायला पाहिजे आणि डॉक्टरकडे घेऊन यायला. सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि महत्वपूर्ण अशा विषयावरती आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. थँक्यू. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.